लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. काम करतो तू काय आम्हाला बारामतीला समजू तुझ्या मागून पुढून काढतो कसं काढत तसं राहायला हे तर काय कुठल्याच गिनतीतलं नाही. लक्ष्मण हाकेनी माय घालेनी याला लईच कंड होता ना तर त्या दीपक भाऊला का आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेला नाही. त्यावेळेस धनगर नव्हता, ओबीसी नव्हता. प्रत्येक ठिकाणी हा जिथं याला दलालकी मिळाली तिथं हा पळाला चाट्या. याला मी एवढंच सांगेन, तू जिथं जिथं आम्हाला विरोध करशील तिथं तिथं हे बघ बाळराजावर बोलत नाही, डायरेक्ट ठोकतो. खरं सांगतो, मला बोलता येत नाही. मी गेल्या 3 वर्षापासून संघटनेचा अध्यक्ष, अगोदर मी एक कार्यकर्ता म्हणून समाजाचं काम करत होतो. भाषण करणं हे काय आपल्या तत्वात नाही, कर्तव्य येत नाही. पण मी जेव्हाही बोलतो ना, बीएमच्या डेटापासून बोलतो, मी तुम्हा सर्वांना एकच शब्द देतो, काहीही झालं तरी छत्रपती शिवाजी महाराज आहे तिथंच राहतील. कोणता कलेक्टर, कोणतं सरकार यांना आपण मोजत नाही. आमचं एकच सरकार आहे, छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. ओबीसी मराठा वाद लावण्याचं जे काम केलं जात आहे, मी तुम्हा सर्वांना सांगतो, आताही आपण या गावात जर फिरलो तर धनगर समाजातल्या 70-80% लोकांची भावना ही आहे, छत्रपती शिवाजी महाराज जिथं बसले तिथं बसू द्या. मोजके 10-20% जे ज्यांना हे यांची पोटदुखी होती आणि त्यासाठी हे माय घालतील. यांना काय घेणं देणं नाही, यांचा स्वतःचा स्वार्थ पाहिजे. ह्या सर्व गोष्टीचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. कारण जिथं छत्रपती शिवाजी महाराजाला विरोध केला जातोय तो माणूस महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारा असूच शकत नाही. कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं तेव्हाच आज आपण या स्वातंत्र्यात मोकळा श्वास घेऊ शकतोय आणि त्या स्वराज्याच्या नीवर आपण आज सगळेजण एवढा लोकशाहीचा अधिकार गाजू शकतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण संविधान लिहिलंय. त्या संविधान लिहिताना त्यांना जेव्हा प्रश्न विचारला गेला की तुम्ही एवढं मोठं लोकशाहीचं संविधान कशाच्या आधारावर लिहिलं, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, माझ्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा जन्माला आलाय आणि त्या राजाच्या स्वराज्यामध्ये संविधान लिहिणं फार मोठी गोष्ट नव्हती. ते राजाच्या प्रेरणेतून मी करू शकलो. त्यामुळे कोणीही कितीही प्रयत्न केला तरी जातीय वाद लावणाऱ्याच्या तोंडाला पण लागायचं नाही. ते फक्त भोगू शकतात, प्रत्यक्षात येऊ शकत नाही. आणि आपण त्यामधले ते आला ना त्याला रेट्टे दिल्याशिवाय सुट्टी नाही. त्यामुळे तुम्ही सगळेजण कुठलाही संवाद करताना, भाषण करताना प्रशासनाने जे तुमच्या सोबत केलंय ते 100% चुकीचं केलंय. त्याचा जाहीर निषेध आहे. आणि ज्यांनी ज्यांनी दगड मारलेत, ज्यांनी ज्यांनी हे आदेश दिलेत त्या प्रत्येकाला त्याची शिक्षा भेटेल, त्यांना सुट्टी मिळणार नाही. परंतु आपण हा जातीय सलोखा आणि पोलीस प्रशासनाला आपलं महाराजाचं कार्य पूर्ण होईपर्यंत फक्त सहकार्य करायचंय. त्यानंतर आपण या ज्यांनी ज्यांनी दगड मारले, लाठीचार्ज केलाय, यांना सगळ्याला पटंगणात घेऊ आपण. आणि तुम्हा सर्वांना एक आव्हान आहे की हे सर्वजण इथं चर्चा नको, इथं वाद नको म्हणून मला चर्चेसाठी तहसीलदार, कलेक्टर, SP हे सगळे महाड्याला बोलवत आहे. मी त्यांना एकच सांगितले, ह्या गावामधल्या 8-10 लोकांसोबत तुम्ही इथे येऊन चर्चा करा. मी तुमच्यासोबत चर्चा करणार नाही. जे गावाल्याचं म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे. एवढंच सांगतो. जय जिजाऊ. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि